हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं महालेज अकॅडमी मध्ये। बाळांनो, आपण पाहत आहोत सब्जेक्ट डिजिटल टेक्निक। तर हा जो सब्जेक्ट आहे डिजिटल टेक्निक याचा ॲब्रिव्हिएशन कोड आहे DTE। तर DTE या सब्जेक्टचं आपलं हे दुसरं लेक्चर। बाळांनो, लास्ट लेक्चर मध्ये आपण युनिट नंबर 1 ऑलरेडी स्टार्ट केलेलं होतं, जे की होतं नंबर सिस्टीम। ठीक आहे, नंबर सिस्टीम मध्ये आपण नंबर सिस्टीम म्हणजे काय, व्हॉट इज नंबर सिस्टीम, नंबर सिस्टीम मध्ये जे कन्सेप्ट होते रॅडिक्स, मोस्ट सिग्निफिकंट डिजिट म्हणजे MSD, लिस्ट सिग्निफिकंट डिजिट म्हणजे LSD, हे कन्सेप्ट पाहिले। त्यानंतर नंबरिंग सिस्टीमचे टाइप्स आपण पाहिले होते। देयर आर 4 टाइप्स ऑफ नंबरिंग सिस्टीम, डेसिमल नंबर सिस्टीम, बायनरी नंबर सिस्टीम, त्यानंतर बाळांनो ऑक्टल नंबर सिस्टीम आणि हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम। हे डेसिमल नंबर सिस्टीम म्हणजे नंबरिंग सिस्टीमचे 4 टाइप्स होते, हेही आपण पाहिलं होतं। आता आपण प्रत्येक नंबर सिस्टीम डिटेल मध्ये पाहणार आहोत। आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत 2 नंबर सिस्टीम, म्हणजे पहिली पाहणार आहोत डेसिमल नंबर सिस्टीम आणि दुसरी पाहणार आहोत बायनरी नंबर सिस्टीम। चला तर मग मुलांनो डिटेल मध्ये पाहूयात डेसिमल नंबर सिस्टीम आणि बायनरी नंबर सिस्टीम, डिटेल मध्ये पाहूयात। चला, हियर इज द फर्स्ट नंबर सिस्टीम, द डेसिमल नंबर सिस्टीम। तुमच्या समोर आता प्रथम आपण पाहतोय तुमच्या समोर असलेली डेसिमल नंबर सिस्टीम। चला तर मग पाहूया डेसिमल नंबर सिस्टीम काय। द नंबर सिस्टीम वी हॅव बीन टॉट टू यूज सिन्स स्कूल इज कॉल्ड ॲज द डेसिमल नंबरिंग सिस्टीम। आपल्याला आपल्या स्कूल लाईफ पासून म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड पासून जी नंबरिंग सिस्टीम काउंट करण्याकरता शिकवली गेली त्या नंबरिंग सिस्टीमलाच डेसिमल नंबर सिस्टीम म्हणतात। म्हणजे अशी नंबरिंग सिस्टीम जी आपल्याला फर्स्ट स्टँडर्ड पासून तर आतापर्यंत काउंटिंग करण्याकरता जी शिकवली गेली ती नंबरिंग सिस्टीम दुसरी तिसरी कोणती नाही तर डेसिमल नंबर सिस्टीमच आहे। पुढे, वी आर ऑल फॅमिलियर विथ काउंटिंग अँड मॅथमॅटिक्स दॅट युजेस दिस सिस्टीम। आता आपण आतापर्यंत जेवढं मॅथमॅटिक्स शिकलो, जेवढं काही काउंटिंग शिकलो, ते सगळं कोणत्या नंबरिंग सिस्टीमचं होतं तर ते होतं डेसिमल नंबर सिस्टीमचं। ओके, मग आतापर्यंत काउंटिंग आणि मॅथमॅटिक्स आपण पाहिलेलं आहे डेसिमल नंबर सिस्टीमचं। ओके, म्हणजे डेसिमल नंबर सिस्टीमची आपण ऍडिशन पाहिली, सबट्रॅक्शन पाहिली, डिव्हिजन पाहिली, मल्टिप्लिकेशन पाहिलं, अजूनही भरपूर गोष्टी पाहिल्या, पण सर्व पाहिल्या डेसिमल नंबर सिस्टीम मध्येच पाहिल्या। लुकिंग ॲट इट्स मेकअप will help us to understand other numbering system। लक्षात घ्या बाळांनो, डेसिमल नंबर सिस्टीम सुरुवातीला आपण का शिकतोय, कारण एकदा जर डेसिमल नंबर सिस्टीम कळाली तर बाळांनो तुम्हाला दुसऱ्या नंबरिंग सिस्टीम समजून घेणं सोपं जाईल। म्हणून आपण पहिली नंबर सिस्टीम शिकत आहोत, डेसिमल नंबर सिस्टीम। ओके, मग लक्षात ठेवा आपल्याला लहानपणापासून फर्स्ट स्टँडर्ड पासून जी नंबरिंग सिस्टीम शिकवण्यात आली मॅथमॅटिक्स मध्ये, काउंटिंग मध्ये, ती नंबरिंग सिस्टीम आहे डेसिमल नंबरिंग सिस्टीम। आणि ही जी डेसिमल नंबरिंग सिस्टीम आहे हिचा जर कन्सेप्ट आपला क्लिअर झाला तर आपल्याला बाकीच्या नंबरिंग सिस्टीमही इझिली कळतात। चला पुढे पाहूया। बरं, डेसिमल नंबर सिस्टीमचे प्रॉपर्टीज काय आहेत, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेसिमल नंबर सिस्टीम। डेसिमल नंबरिंग सिस्टीमचे प्रॉपर्टीज काय काय। सम ऑफ द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ डेसिमल नंबर सिस्टीम आर। डेसिमल नंबर सिस्टीमच्या काही प्रॉपर्टीज या ठिकाणी दिलेल्या आहेत। काय बरं प्रॉपर्टीज, चला पाहूया। इट युजेस द बेस ऑफ 10। डेसिमल नंबरिंग सिस्टीमचा जो बेस आहे, जो रॅडिक्स आहे, तो असतो 10। मग डेसिमल नंबरिंग सिस्टीमचा रॅडिक्स काय आहे 10, ही फर्स्ट प्रॉपर्टी। नेक्स्ट, द लार्जेस्ट व्हॅल्यू ऑफ डिजिट इज 9। थोडक्यात डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये आपण 10 डिजिट्स वापरतो, म्हणून तर त्याचा बेस 10 आहे ना। मग डेसिमल नंबरिंग सिस्टीम मध्ये टोटल 10 डिजिट्स आपण यूज करतो, त्यातला जो सगळ्यात लार्जेस्ट डिजिट आहे तो लार्जेस्ट डिजिट आहे 9। 10 - 1 केलं की येतो 9। थोडक्यात डेसिमल नंबरिंग सिस्टीमचा बेस झाला 10 आणि डेसिमल नंबरिंग सिस्टीम मधला जो लार्जेस्ट डिजिट आहे तो झाला 9। ओके, चला थर्ड प्रॉपर्टी, इच प्लेस रिप्रेझेंट्स अ डिफरंट मल्टिपल ऑफ 10। बर, कुठल्याही एखाद्या नंबर मध्ये प्रत्येक डिजिटची पोझिशन नुसार पोझिशनल वेटेज बदलतं।
म्हणजे एखाद्या डिजिटची जर पोझिशन चेंज झाली तर तिचं पोझिशनल वेटेज सुद्धा बदलतं. ओके, म्हणजे थोडक्यात काय, प्रत्येक डिजिटला त्याचं स्वतःचं पोझिशनल वेटेज आहे आणि ते पोझिशनल वेटेज कशामध्ये, इनटू द मल्टिपल ऑफ 10. 10च्या मल्टिपल मध्ये आहे ते पोझिशनल वेटेज. कारण डेसिमल नंबर सिस्टीम आहे म्हणून मल्टिपल ऑफ 10. These multiples are also called as weighted values. या मल्टिपल, या पोझिशनल वेटेज व्हॅल्यूलाच वेटेड व्हॅल्यूज असंही म्हणतात. म्हणजे एखाद्या डिजिटची जर पोझिशन बदलली तर त्याचं वेटेज सुद्धा बदलतं, त्याची व्हॅल्यू सुद्धा बदलते. याला म्हणतात वेटेड व्हॅल्यू. द वेटेड व्हॅल्यूज ऑफ इच पोझिशन आर डिफरंट. प्रत्येक पोझिशनची वेटेड व्हॅल्यू ही वेगवेगळी असते. पोझिशन बदलली डिजिटची, कुठल्याही डिजिटची पोझिशन बदलली का तिचं वेट, तिची वेटेड व्हॅल्यू सुद्धा चेंज होते, तिचं पोझिशनल वेटेज चेंज होतं. ओके बाळांनो, हे महत्वाची स्लाइड आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. चला घेतला असेल. नेक्स्ट आता आपल्याला पाहायचंय डेसिमल नंबरिंग सिस्टीमचा कन्सेप्ट. काय सांगतो बरं कन्सेप्ट? कन्सेप्ट सांगतो की एक एक्झाम्पल आहे 5, 6, 2, 1. तर तुम्हाला या प्रत्येकाचे हे डिजिट्स आहेत आणि हे डिजिट्स 0 to 9 या दरम्यान आहेत आणि प्रत्येक डिजिटला त्याच्या स्पेसिफिक पोझिशन नुसार त्याची वेटेड व्हॅल्यू असते. चला हेच आपण थोडंसं डिटेलमध्ये समजून घेऊया. आपण काही एक्झाम्पल पाहूयात. सी हिअर, कोणती नंबरिंग सिस्टीमचा एक्झाम्पल पाहतोय आपण? डेसिमल नंबरिंग सिस्टीमचा एक्झाम्पल आपण पाहतोय. लक्षात ठेवा, डेसिमल नंबरिंग सिस्टीम मध्ये एकूण किती डिजिट्स आहेत? टोटल 10 डिजिट्स आहेत. डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये 10 डिजिट्स यूज केले जातात. कोणकोणते? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. हे असे टोटल 10 डिजिट्स आहेत बाळांनो हे. मग डेसिमल नंबरिंग सिस्टीम मध्ये टोटल 10 डिजिट्स यूज केले जातात आणि ते 10 डिजिट्स आहेत फ्रॉम 0 to 9. आणि सगळ्यात लार्जेस्ट डिजिट जो डेसिमल नंबरिंग सिस्टीम मध्ये यूज केला जातो तो आहे 9. ओके, आणि म्हणूनच डेसिमल नंबरिंग सिस्टीमचा जो बेस आहे, बेस म्हणजे रॅडिक्स आहे, तो आहे 10. मग डेसिमल नंबरिंग सिस्टीम मध्ये 10 डिजिट्स आहेत म्हणून डेसिमल नंबरिंग सिस्टीमचा बेस आहे 10 आणि डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये हे 10 डिजिट्स यूज केले जातात. ओके चला तर मग बाळांनो आपण काही एक्झाम्पल पाहूया. लिहायचं असलं तर लिहूनही घेऊ शकता माझ्या बरोबर बाळांनो, किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉटही घेऊ शकता. चला मग बाळांनो आपण पाहूया एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 1, सी हिअर 5, 4, 2, 1.67. आता हा डेसिमल नंबर सिस्टीम आहे, हे कसं कळेल? तर त्यासाठी असं बेसला काय लिहिलेलं पाहिजे? 10. जर तुमच्या नंबरच्या बेसला 10 लिहिलेला असेल तर या नंबरला म्हणतात नंबर इन अ डेसिमल नंबर सिस्टीम. म्हणजे हा नंबर डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये रिप्रेझेंट केलेला आहे, त्यासाठी बेसला 10 लिहिलेला पाहिजे. जर बेसला 10 लिहिलेला असेल तर तो नंबर डेसिमल नंबर सिस्टीमचाच एक भाग आहे. गॉट इट? आता पुढे पहा, इकडे पहा बाळांनो. आता जेव्हा पॉइंट येतो डेसिमल नंबर मध्ये, जेव्हा पॉइंट येतो तेव्हा त्या पॉइंटला म्हणतात डेसिमल पॉइंट. काय म्हणतात? डेसिमल पॉइंट. मग हा काय झाला बाळांनो? हा झाला डेसिमल पॉइंट. बायनरी नंबर सिस्टीम मध्ये असा पॉइंट आला तर त्याला बायनरी पॉइंट म्हणतात. तसं डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये असा पॉइंट आला की त्याला डेसिमल पॉइंट म्हणतात. आता काढायचं याचं पोझिशनल वेटेज. बर पॉइंटच्या इकडे जर पाहिलं तर मल्टिपल ऑफ 10 स्टार्ट होतात फ्रॉम 0 आणि पॉइंटच्या तिकडे पाहिलं तर मल्टिपल ऑफ डिजिट स्टार्ट होतात -1 पासून. सी हिअर, याचं काय होईल बरं वेटेज? 10⁻0. 10च का? कारण डेसिमल नंबरिंग सिस्टीमचा बेस 10 आहे, म्हणजे सगळे 10 चे मल्टिपल असणार आहे. मग पॉइंटच्या अलीकडे जसं तुम्ही लेफ्ट हँड साइडला याल तसं मल्टिपल ऑफ 10 वाढत जाईल. 10⁻0, याचं वेटेज 10⁻1, याचं वेटेज 10⁻2,
याचं वेटेज 10⁻³ आणि पॉइंटच्या तिकडं वेटेज होतं मायनस मध्ये -1 आणि 10⁻². हे झाले वेटेज पोझिशन नुसार. ओके, वेटेड व्हॅल्यू नाही झाली, हे फक्त पोझिशनल वेटेज झालं. वेटेड व्हॅल्यू आपण काढणार आहोत. ओके, मग लक्षात ठेवा हा झाला डेसिमल नंबर सिस्टीमचा एक नंबर, कारण या ठिकाणी बेसला लिहिलाय 10. पॉइंट आला त्याला म्हणतात डेसिमल पॉइंट. पॉइंटच्या अलीकडं 10⁻0, 10⁻1, 10⁻2, 10⁻3 या पद्धतीने आपण काय करतो, त्याचे पोझिशनल वेटेज मेन्शन करतो. लक्षात ठेवा या साइडचा जो असतो ना याला म्हणतात LSD, म्हणजे काय, लोवेस्ट सिग्निफिकंट डिजिट. LSD म्हणजे ज्याचं वेटेज फार कमी आहे त्याला म्हणतात लोवेस्ट सिग्निफिकंट डिजिट. आणि याला काय म्हणतात, मोस्ट सिग्निफिकंट डिजिट. याला म्हणतात MSD म्हणजे मोस्ट सिग्निफिकंट डिजिट. मोस्ट सिग्निफिकंट डिजिट म्हणजे असा डिजिट ज्याचं वेटेज खूप जास्त आहे बाकीच्यांच्या तुलनेत. मग हे झालं मोस्ट सिग्निफिकंट डिजिट, हे झालं लोवेस्ट सिग्निफिकंट डिजिट. MSD नेहमी लेफ्ट हँड साइडला असतो, इकडे तोंड केलं तर MSD लेफ्ट हँड साइडला असतो, इकडे तोंड केलं तर LSD हा राईट हँड साइडला असतो. मग राईट हँड साइडला LSD, लेफ्ट हँड साइडला MSD. आता याचं पोझिशनल वेटेज कसं लिहिणार, सी हिअर. इकडे पहा, याचं मला वेटेज लिहायचंय 5चं, तर 5 तर व्हॅल्यू आहे पण वेटेड व्हॅल्यू मध्ये या 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं. 5 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ पुढे कंपल्सरी प्लस. अगेन ही व्हॅल्यू 4 आहे पण त्याची वेटेड व्हॅल्यू काढण्याकरता 4 ला मल्टिप्लाय केलं त्याच्या वेटेड पोझिशनल वेटेज व्हॅल्यूने. 4 मल्टिप्लाइड बाय 10⁻², हे 2 आहे, याला किती आहे 10⁻1. या वेटेड व्हॅल्यूज आहेत. या कोणत्या व्हॅल्यूज आहेत, वेटेड व्हॅल्यूज. आणि हे काय आहे, पोझिशनल वेटेजेस. प्रत्येक डिजिटचं पोझिशन नुसार असलेलं वेटेज हे आहे आणि त्याची वेटेज व्हॅल्यू म्हणजे ही आहे. मला जर 1 ची वेटेज व्हॅल्यू काढायची असेल तर हे 1 हा झाला डिजिट, त्याला मल्टिप्लाय करायचं त्याच्या पोझिशनल वेटेजने म्हणजे 10⁻0 ने. आता पुढे पॉइंट आहे तरी सुद्धा थांबायचं नाही, पुढे प्लस करायचं. पुढचा डिजिट आहे 6 मल्टिप्लाइड बाय त्याचं वेटेज आहे 10⁻⁻1, कंपल्सरी प्लस. अगेन 7 10⁻². अशा पद्धतीने बाळांनो हे सगळ्यांची व्यवस्थित ऍडिशन करायची, तेव्हा तुम्हाला भेटेल हा नंबर. ओके, हे झाल्या वेटेड व्हॅल्यूज. वेटेड व्हॅल्यूची ऍडिशन केली का तो टोटल नंबर येतो. मग डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये तुम्ही काय काय शिकले, तर डेसिमल नंबरिंग सिस्टीमचा जो बेस असतो, जो रॅडिक्स असतो, तो असतो 10. डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये एकूण 10 डिजिट्स यूज केले जातात. 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9 डिजिट्स, 9 पर्यंत डिजिट आहे. आणि जो डेसिमल नंबरिंग सिस्टीम मध्ये जो लार्जेस्ट डिजिट आहे तो आहे 9. ओके, त्यानंतर डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये जो पॉइंट असतो त्याला डेसिमल पॉइंट म्हणतात. डेसिमल नंबरच्या राईट हँड साइडचा जो डिजिट आहे त्याला म्हणतात LSD, लोवेस्ट सिग्निफिकंट डिजिट. आणि लेफ्ट हँड साइडला जो डिजिट आहे त्याला म्हणतात MSD म्हणजे मोस्ट सिग्निफिकंट डिजिट. ओके, आणि इथं जे काही पोझिशनल वेटेजेस आहेत ते सगळे आहेत मल्टिपल ऑफ 10 मध्ये. मल्टिपल ऑफ 10 मध्ये म्हणजे 10⁻0, 10⁻1, 10⁻2. पॉझिटिव्ह वेटेजेस डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट हँड साइडला आहे आणि निगेटिव्ह वेटेजेस डेसिमल पॉइंटच्या राईट हँड साइडला आहे. म्हणजे पॉवर निगेटिव्ह, मी फक्त पॉवर बद्दल बोलतोय. पॉवर इकडे निगेटिव्ह आहे डेसिमल पॉइंटच्या राईट हँड साइडला, पॉवर इकडे पॉझिटिव्ह आहे डेसिमल साइडच्या लेफ्ट हँड साइडला. ओके, आणि वेटेड व्हॅल्यूज काढायच्या असतील, याचं वेटेड व्हॅल्यू जर काढायची असेल तर 5 हा डिजिट आहे आणि त्याच्या पोझिशनल वेटेज 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं की ही येते त्या 5 ची वेटेड व्हॅल्यू ऍट दॅट पोझिशन. ओके, हे याला म्हणतात एक्सपांडेड फॉर्म. नंबर तोच आहे पण हा एक्सपांडेड फॉर्म आहे. याच्यामध्ये प्रत्येक डिजिटची काय दिसते, वेटेड व्हॅल्यू दिसते. ओके बाळांनो, याचा स्क्रीनशॉट घ्या, डाऊट आल्यास विचारा. झाला असेल बाळांनो. आता इकडे पहा,
2 नंबरला बाळांनो आपण अजून एक एक्झाम्पल घेणार आहोत. 1 2 3 आणि 4. आता याच्या बेसला जर मी असं 10 लिहिलं तर बेसला जर 10 असेल म्हणजे रॅडिक्स जर 10 असेल तर हा झाला डेसिमल नंबर, जो डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये रिप्रेझेंट केलेला आहे. याच्यामध्ये पॉइंट नाहीये म्हणजे डेसिमल पॉइंट नाहीये. ठीक आहे. या साईडचा झाला लोवेस्ट सिग्निफिकंट डिजिट, या साईडचा झाला मोस्ट सिग्निफिकंट डिजिट. याची वेटेड व्हॅल्यू स्टार्ट होते फ्रॉम इकडून म्हणजे फ्रॉम राईट हँड साइड टू लेफ्ट हँड साइड. वेटेड व्हॅल्यू 10⁻0, 10⁻1, 10⁻2 आणि 10⁻3. ह्या झाल्या पोझिशनल वेटेजेसच्या व्हॅल्यू. पोझिशनल वेटेजेस झाल्या इन द मल्टिपल ऑफ 10. ठीक आहे. आणि याचं जर एक्सपांडेड फॉर्म लिहायचा आहे बघा, 1 ॲज इट इज त्याचं पोझिशनल वेटेज 10⁻3 कंपल्सरी प्लस 2 मल्टिप्लाइड बाय पोझिशनल वेटेज 10⁻2, 3 मल्टिप्लाइड बाय पोझिशनल वेटेज 10⁻1 आणि 4 मल्टिप्लाइड बाय 10⁻0. अशा पद्धतीने तुम्ही एक्सपांडेड फॉर्मॅट मध्ये डेसिमल नंबरला रिप्रेझेंट करू शकता. हे लिहून घ्या बाळांनो किंवा स्क्रीनशॉट घ्या. चला तर मग मुलांनो आता तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल की डेसिमल नंबरिंग सिस्टीम मध्ये काय काय गोष्टी येतात. लक्षात ठेवा, डेसिमल नंबरिंग सिस्टीमचा बेस 10 असतो म्हणजे रॅडिक्स 10 असतो. डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये 10 डिजिट्स यूज केले जातात 0 to 9. जो लार्जेस्ट डिजिट यूज केला जातो डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये तो आहे 9. आतापर्यंत आपण जेवढं मॅथमॅटिक्स शिकलो त्या सर्वांमध्ये आपण डेसिमल नंबर्सच यूज केलेले आहेत. डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये जर पॉइंट आला तर त्याला डेसिमल पॉइंट म्हणतात. राईट हँड साइडला लोवेस्ट सिग्निफिकंट डिजिट असतो आणि नंबरच्या लेफ्ट हँड साइडला मोस्ट सिग्निफिकंट डिजिट असतो. आणि त्याचं जे पोझिशनल वेटेज आहे प्रत्येक डिजिटचं ते त्या नंबर मध्ये असलेल्या त्या डिजिटच्या पोझिशन नुसार ठरतं, म्हणून त्याला पोझिशनल वेटेज म्हणतात. ओके. चला मग बाळांनो आता मोस्ट सिग्निफिकंट डिजिटची डेफिनेशन या ठिकाणी घेतलेली आहे. द लेफ्ट मोस्ट डिजिट हॅव्हिंग द हायेस्ट वेटेज इज कॉल्ड ॲज मोस्ट सिग्निफिकंट डिजिट ऑफ अ नंबर. कुठलाही नंबर घ्या, त्या नंबरचा जो सगळ्यात लेफ्ट हँड साइडचा जो डिजिट आहे ज्याचं पोझिशनल वेटेज सर्वात जास्त असतं त्याला म्हणतात मोस्ट सिग्निफिकंट डिजिट. त्याला शॉर्टकट मध्ये म्हणतात MSD. लक्षात ठेवा, असा डिजिट जो सगळ्यात लेफ्ट हँड साइडला आहे म्हणजे या बाजूला आहे. मी जर इकडे तोंड केलं बोर्डकडे तर ही बाजू माझी लेफ्ट हँड साइड आहे. मग असा डिजिट ज्याचं पोझिशनल वेटेज त्या नंबर मध्ये सर्वात जास्त असतं त्या नंबरला म्हणतात मोस्ट सिग्निफिकंट डिजिट म्हणजे MSD. आणि तो कुठे असतो? लेफ्ट मोस्ट साइड ऑफ द नंबर. तुमच्या त्या डेसिमल नंबरच्या लेफ्ट मोस्ट साइडला डाव्या बाजूला, सर्वात डाव्या बाजूला तो नंबर असतो आणि त्या डिजिटची त्या नंबर मध्ये सर्वात जास्त पोझिशनल वेटेज असतं त्याला म्हणतात मोस्ट सिग्निफिकंट डिजिट. त्यानंतर येतो लिस्ट सिग्निफिकंट डिजिट किंवा लोवेस्ट सिग्निफिकंट डिजिट. शॉर्टकट मध्ये म्हणतात LSD. द राईट मोस्ट डिजिट हॅव्हिंग द लोवेस्ट वेटेज इज कॉल्ड ॲज लिस्ट सिग्निफिकंट डिजिट, शॉर्ट मध्ये LSD. लक्षात ठेवा, डेसिमल नंबर मध्ये जो सगळ्यात राईट हँड साइडला असलेला जो डिजिट आहे ना त्याचं पोझिशनल वेटेज सर्वात कमी असतं. बाकी नंबरच्या तुलनेत, बाकी डिजिटच्या तुलनेत राईट मोस्ट साइडला असलेला जो डिजिट आहे त्याचं पोझिशनल वेटेज सर्वात कमी असतं, म्हणून त्याला म्हणतात लिस्ट सिग्निफिकंट डिजिट म्हणजे LSD. ओके. MSD आणि LSD ची डेफिनेशन एक्झामला दोनदा आलेली आहे, तेव्हा याचा स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर लिहून घ्या बाळांनो. चला बाळांनो लिहिला असेल. आता इकडे लक्ष द्या, या ठिकाणी तुम्हाला एक नंबर दिसतोय पहा. ओके. हा नंबर डेसिमल नंबर आहे. आता या डेसिमल नंबर मध्ये हा जो पॉइंट आहे याला म्हणतात डेसिमल पॉइंट. बरं, डेसिमल नंबरचा जो लेफ्ट मोस्ट डिजिट आहे, डेसिमल नंबरचा हा लेफ्ट मोस्ट डिजिट आहे. लेफ्ट मोस्ट डिजिटला काय म्हणतात? मोस्ट सिग्निफिकंट डिजिट म्हणजेच MSD. ज्याचं पोझिशनल वेटेज सर्वात जास्त आहे 10⁻3 या एक्झाम्पल मध्ये याचं पोझिशनल वेटेज सर्वात जास्त आहे म्हणून त्याला म्हणतात मोस्ट सिग्निफिकंट डिजिट. या उलट तुमच्या डेसिमल नंबरच्या राईट मोस्ट साइडला
डेसिमल नंबरचा राईट मोस्ट साईडला कोणता डिजिट आहे? 4. राईट मोस्ट साईडला नंबर आहे 4. त्या 4चं पोझिशनल वेटेज बाकीच्या डिजिटच्या तुलनेत खूप कमी आहे. याचं पोझिशनल वेटेज खूपच कमी आहे, म्हणून याला म्हणतात लिस्ट सिग्निफिकंट डिजिट म्हणजे LSD. मग राईट मोस्ट साईडला असतो LSD, लेफ्ट मोस्ट साईडला असतो MSD. ओके. वरती पोझिशनल वेटेज दिलेले आहेत. डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट हँड साईडला पॉझिटिव्ह पॉवर असलेले 10 चे मल्टिपल असतात. पॉझिटिव्ह पॉवर असलेले 10 चे मल्टिपल्स हे काय आहेत? पोझिशनल वेटेज आहेत या डिजिटचे. 5 चा पोझिशनल वेटेज 10⁻0, 4 चा पोझिशनल वेटेज 10⁻1, 7 चा पोझिशनल वेटेज 10⁻2, 2 चा पोझिशनल वेटेज 10⁻3. हे सगळे पोझिशनल वेटेज आहेत. आणि डेसिमल पॉइंटच्या राईट हँड साईडला हे पण पोझिशनल वेटेज आहे, पण यांचा पॉवर निगेटिव्ह असतो. मग 10⁻1 2 साठी, 10⁻2 1 साठी आणि 10⁻3 4 साठी असे असतात पोझिशनल वेटेज फॉर द डेसिमल नंबर सिस्टीम. ओके, लिहून घ्या बाळांनो. समजला असेल बाळांनो. आता बायनरी नंबर सिस्टीम ही आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. फार जास्त मोठं लेक्चर नको, म्हणून नेक्स्ट लेक्चरला आपण बायनरी नंबर सिस्टीम पाहणार आहे. तर मला असं वाटतं की डेसिमल नंबर सिस्टीमचा कन्सेप्ट आणि डेसिमल नंबर सिस्टीमचे पोझिशनल वेटेज, त्याचा बेस, रॅडिक्स आणि यूज केले जाणारे डिजिट्स हे सर्व काही समजलं असेल. डाऊट असल्यास मला नेक्स्ट लेक्चरला नक्की विचारा. ओके स्टुडंट्स, बाय.